मुंबईत मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची अखेर 2 तासांनी सुखरूप सुटका। अग्निशमनचे शर्थीचे प्रयत्न। चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनो काही काळ ठप्प। तांत्रिक बिघाडामुळे चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनो ठप्प। मुंबई महापालिकेची माहिती। तर हार्बर ठप्प झाल्यानं मोनोमध्ये अतिरिक्त गर्दी वाढवल्याचं समोर। मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, चंद्रपूर जिल्ह्यांना उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट। कोल्हापूर घाट, गडचिरोली, धुळे, वर्धा, नागपूर, गडचिरोली, गोंदियाला ऑरेंज अलर्ट। नवी मुंबई, वसई विरारसह पालघरच्या शाळांना उद्या सुट्टी। सांगली, सातारा, रत्नागिरी, लोणावळ्यातही शाळांची घंटा वाजणार नाही। मुंबईमध्ये पावसाचा कहर। 6 तासात 200 मिलीमीटर, 24 तासात 300 मिलीमीटर पावसाची नोंद। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पावसामुळे खोळंबलेली मुंबईची लाईफलाईन हळूहळू पूर्वपदावर। कुर्ला आणि पनवेल दरम्यानची रेल्वे सेवा पुन्हा सुरू। घरी परतण्यासाठी मुंबईकरांची कसरत। समृद्धी महामार्गावर दरड कोसळली, वाहनं खोळंबली। 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। इगतपुरी ते कसारा दरम्यानची घटना। सततच्या धुवाधार पावसानं मिठी नदी धोक्याच्या पातळीकडे। क्रांतीनगर, कुर्ला भागातल्या अनेक नागरिकांचं स्थलांतर। पालिकेकडून खबरदारीचा उपाय। नांदेडच्या मुखेडमधील आपत्तीनंतर पूरस्थितीच्या चौकशीचे आदेश। 24 तासांनी चौकशीला पोहोचलेल्या आमदारावर गावकऱ्यांचा संताप। आगामी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा। सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघ जाहीर। गिलकडे उपकर्णधार पद, तर यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरला वगळलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।